नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मॅथ्स 1 चं जे काय 10वीचं मॅथ्स 1 चं अर्थमॅटिक प्रोग्रेशन लेसन नंबर 3 आपण बघतोय. अंकगणितीय श्रेणी. तर त्याच्यात 1 मार्काचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन कशा प्रकारे तुम्हाला विचारले जातात. तर बघा याच्यामध्ये हा मार्च 2022 ला हा क्वेश्चन आलेला आहे. फर्स्ट 4 टर्म्स ऑफ एन अर्थमॅटिक प्रोग्रेशन आर whose first terms is -2 and common difference is -2. बघा म्हणजे याच्यामध्ये a म्हणजे फर्स्ट टर्म्स म्हणजे a -2 दिलाय आणि d पण काय दिलाय -2. अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद a व सामान्य फरक d हे दिलेले बरोबर. पहिले पद -2 दिले आणि d किती दिले -2. तर पहिले 4 पद काढा असं त्यांनी सांगितले. तर याच्यामध्ये लक्ष द्या जे काही पहिलं पद दिलेले जे काही t1 जे t1 जो असतो तोच a असतो. किती दिलाय -2 दिले बरोबर. आणि आपल्याला t2 ज्यावेळेस काढायचं आहे बघा t2 काढताना t1 प्लस d. मग आता जर बघितलं तर t1 किती दिलाय -2 प्लस t2 किती दिलाय -2. आपल्याला d किती दिलाय -2. मग याच्यामध्ये -2 प्लस मायनस मायनस मग याच्यात मायनस मायनस प्लस तर काय येणार 4 साइन मायनस म्हणजे काय t2 किती आलं तुमचं तर -4. तर हे काय झालं t2 मिळालं. आता t3 तर t3 चं काय t2 प्लस d. मग आता t2 मिळाले आपल्याला. t2 किती मिळाले 4 बघा -4 t2 -4 प्लस d किती दिलाय -2. मग आता याच्यामध्ये प्लस मायनस मायनस -4 -2 मायनस मायनस प्लस 4 प्लस 2 6 आणि ग्रेटर नंबर -6. आता परत t4 मग काय t3 प्लस d t3 किती मिळाले -6 प्लस -2. मग आता -6 प्लस मायनस -2 मायनस मायनस प्लस. आता मग मायनस मायनस प्लस 6 प्लस 2 8 साइन ग्रेटर नंबर. तर हे जे काय -8 म्हणजे मग आपल्याला काय अर्थमॅटिक प्रोग्रेशन जे काय तुम्ही बघितलं तर त्याचं बघा इज इक्वल टू t1 किती -2 t2 -4 t3 -6 t4 -8. तर हे जे आहे हे तुमचं अशा प्रकारे आन्सर येईल. तर बघा म्हणजे हे 1 मार्काला तुम्हाला अशा प्रकारे विचारलं जाईल की अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद दिले आणि d दिले आहे त्याच्यावरून आपल्याला अंकगणितीय श्रेणीचे पहिले 4 पद काढा. तर अशा प्रकारे 1 मार्काचे हे क्वेश्चन आलेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलला तर त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नये. धन्यवाद.